नमस्कार. आता रामनवमीचा दिवस असतो आणि इथे रणदिव्यांच्या घरामध्ये मोठ्या उत्साहात तो साजरा केला जातो. सर्वच जण खूपच खुश असतात. आता सारंगचा मात्र कुठेच लक्ष नसतो. सारंग हा गप्प असतो. जानकी ऋषिकेशला समजतं. जानकी ऋषिकेश सारंगजवळ येतात आणि म्हणतात, सारंग भाऊजी, प्लीज असं गप्प राहू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही आता आनंदाने जगा. झालं गेलं सगळं विसरून जा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा. तेव्हा ऋषिकेश म्हणतो, हो सारंग. तेव्हा सारंग लगेच भाऊक होऊन आपल्या भावाला मिठी मारतो आणि त्याच्या मिठीत ओक्साबोक्सी रडत असतो. आता ऋषिकेश आणि जानकी त्याला समजावत असतात. आता तेवढ्यात आजी येते. आता आजीला बघून सुमित्रा म्हणते, आई तू आलीस? तेव्हा आजी म्हणते, मी गुढीपाडव्याच्या दिवशीच येणार होते, पण मला जमलं नाही म्हणून रामनवमीला आले. तेव्हा सुमित्रा म्हणते, आई आता हे ठणठणीत बरे झाले आहेत हां. आजी ही त्याच्याबद्दल काहीच न विचारता पहिले गुंडीला विचारते. गुंडी म्हणजे ऐश्वर्याला. माझी गुंडी कुठे आहे? गुंडी कुठे आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते, आई त्या बाईचं नावसुद्धा या घरात घेऊ नकोस. तेव्हा आजी म्हणते, सुमित्रा काही काय बोलतेस? ती माझ्या गुंड्याची बायको आहे. ती माझ्या सारंगची बायको आहे. तिला असं बोलू नकोस. ती या घरची सून आहे. तेव्हा सुमित्रा म्हणते, आई सून होती, आता ती नाही आहे. तिचा आणि आपला काही संबंध नाही आहे. तेव्हा लगेच आजी म्हणते, का? कुठे आहे माझी ऐश्वर्या? मला तिला भेटायचं आहे. तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, झालं आई, तिचं नाव घेऊ नकोस या घरात म्हटलं ना मी. आणि तिच्याबद्दल अजिबात आपुलकी पुलका आणू नकोस. ती त्या लायकीचीच नाही आहे. आम्ही तिला धक्के मारत या घरातून बाहेर काढलं. तेव्हा आजी जोरात ओरडते, सुमित्रा तुला काही कळतं की नाही? अगं रणदिव्यांच्या सुनेला तुम्ही घरातून बाहेर काढलात, पण का? कशासाठी? तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते, आई तुला माहीत नाही आहे तिने काय केलं? तिने यांना जिन्यावरून ढकलून दिलं आणि तिने खोटा आळ जानकीवर घेतला आणि जानकीला सगळं पुढे भोगावं लागलं. पुढे काय घडलं आहे तुला माहीतच आहे. नाना यांनी स्वतः सांगितलं आहे की जिन्यावरून ढकलून देणारी त्यांना दुसरी तिसरी कोणी नसून ऐश्वर्या आहे. मग अशा बाईला मी घरात ठेवणार आहे का? माझ्या नवऱ्याला त्रास देणाऱ्या बाईला दिलं हाकलून. आता मात्र आजी म्हणते, त्यात काय एवढं? त्यात काय? नाना बरे आहेत ना? नानांना काही झालं तर नाही ना? जीव तर गेला नाही ना त्यांचा जिवंत आहेत ना? मग म्हणून घराबाहेर काढायचं दिला. आत्ता मात्र सुमित्राला खूप राग येतं. सुमित्राचं रक्तच खवळतं. आई काय बोलतेस तू? तू यांच्या जाण्याची वाट बघत होतीस? आई तुला काय कळतं की नाही? असं म्हणून सुमित्रा रागाने स्वतःच्या आईवर धावून जाते आणि म्हणते, आई झाला तुझं आता हे ऐश्वर्या पुराण. त्या बाईचं या घरात नाव घेऊ नकोस. आणि जर तुला नसेल राहायचं ना तर तू सुद्धा जा परत कोकणात. नाही इथे राहिलीस तरी चालेल, आल्या पावली परत निघ. पण इथे आता या घरामध्ये भांडणं लावण्याचं काम करू नकोस. आता माझं हे घर परत गोकुळासारखं होत चाललं आहे. त्यात विष कालवण्याचा तू प्रयत्न करू नकोस. आता मात्र आजी खूपच घाबरते आणि आजी गप्प बसते. आणि आता सुमित्रा म्हणते, आई जर तुला राहायचं असेल तर सरळ राहा, आनंदाने राहा, कोणाला काही बोलू नकोस. मुळात जानकी ऋषिकेशला ते सावत्र आहेत म्हणून कधीच परत हिणवू नकोस. आता आजी हो हो म्हणत असते, पण आजी काय उपड्या गड्यावर पाणी. तिला किती काही बोला पण त्या म्हातारीला कधी काही समजणार नाही. सुमित्रा एवढं बोलत असते पण ती काही नाही. या कानाने ऐकायचं, या कानाने सोडून द्यायचं. पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.